नमस्कार मित्रांनो, विनोदोगातील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सानिकाने मात्र उपीट वगैरे बनवलेलं असतं, परंतु आता ही अर्पिता म्हणते की हे बघ माझ्यासाठी तू दुसरा नाश्ता बनव, मला हे उपीट वगैरे काही आवडत नाही। त्यावरती आता ही चिंगी म्हणते की हे बघा सोनंदीताई बोलल्या आणि सोनंदीताईंनी हे सर्व बनवण्यासाठी सांगितले। त्यावरती अर्पिताला राग येतो। अर्पिता म्हणते की काय सोनंदी लावले, हे बघ मुळात सोनंदी टीचर आहे का, ही शाळा आहे का, हे आमचं घर आहे। म्हणून अर्पिता आता चिंगीवर खूपच रागवते। हे बघ आमच्या मनाला वाटेल तसं आम्ही करतो आणि आता आम्ही तसेच करणार आहे तर, आणि मुळात म्हणजे तू आता इथे एकटीच आहे कशी नोकर बनून आली। त्यावरती चिंगी म्हणते की हे बघा ताई तसं नाही, तुम्ही जर अगोदर सांगितलं असतं तर मी तुम्हाला बनवून दिलं असतं। चिंगी फक्त काहीतरी सांगायला जाते, परंतु अर्पिता लगेच तिच्यावर खूपच ओरडते। तुझी हिंमतच कशी झाली तुला ही सर्व सांगण्याची। जोराने ती तिच्या कानामागे द्यायला जाते आणि तोच आता मागून सोनंदी येते आणि अर्पिताचा रागाने हात धरते। ती रागाने मात्र आता सोनंदी ह्या अर्पिताकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे अधिरा अजूनपर्यंत झोपलेली आहे। तेवढ्यात रोहन त्याची तयारी करत असतो, कारण त्याला लवकर जायचं असतं, आज पहिला दिवस असतो त्याच्या जॉबचा। आणि तेवढ्यात अधिराला जाग येते। ती आता गुड मॉर्निंग करते रोहनला, तर रोहन हा घाईतच गुड मॉर्निंग करतो आणि रोहन तिला म्हणतो की हे बघ तू कशाला उठतेस, तू झोप ना, अजून खूप वेळ आहे, झोप बरं, आराम कर। त्यावरती अधिरा म्हणते की अरे तू रेडी होऊन कुठे निघाला आहेस। आता रोहन थोडासा गोंधळतो आणि मी ऑफिसला चालू असं म्हणतोय, दुसरीकडे मी कुठे जाणार आहे। त्यावरती आता अधिरा म्हणते की अरे सकाळी सकाळी तू कुठे निघाला, तुझं ऑफिस 11 वाजता आहे। रोहन आता मुद्दाम खोटं बोलतो आणि मीटिंग आहे माझी आणि तू काळजी घे, मी तुला फोन करतो असे म्हणून तो जायला निघतो। त्यावरती अधिरा त्याचा हात धरते आणि रोहन थांब असं म्हणते। अधिरा त्याला आता घट्ट मिठी मारते आणि प्लीज रोहन थांब ना। त्यावरती आता रोहन त्याला खूपच घाई असते, म्हणून तो आता जाण्याचा प्रयत्न करत असतो। ती सुद्धा अधिरा त्याचा हात धरते आणि म्हणते की ऐकून घे, एक दिवस उशीर झाला तर तुला काही जॉबवरून नाही काढू शकणार। आणि रोहनला मात्र आता त्याच्या म्हणजे मॅनेजरने जे सांगितलेले नियम आहेत तर त्याची आठवण होते आणि तो लगेच निघून जातो। त्यानंतर आता इकडे असते की हे बघा मी काही म्हणले नव्हते, मी फक्त एवढंच म्हणाले की आज जो नाश्ता केलेला आहे तो वाया जाईल। त्यावरती अर्पिता रागाने म्हणते की माझ्या घरात मला अक्कल शिकवण्याची काही गरज नाही। त्यावरती सोनंदी म्हणते तुम्ही तिच्यावर हात उगारला तर, अर्पिता रागानेच म्हणते की हो, कारण तिचं तोंड बंद होत नव्हतं। सोनंदी म्हणते की मग तुम्ही तिला गप्प राहा असं सांगायला हवं होतं, हात कशाला उगारायचा, हात नका उगारू, म्हणजे तुम्ही सुद्धा अंशुमन सारखंच वागणार आहात तर, आणि कोणत्याही स्टाफवर त्याच्यासारखा हातच उगारणार आहात का। अर्पिता रागाने सोनंदीला म्हणते की तू गप्प राहा, तुझ्या अगोदर पासून मी या घरामध्ये राहते, हे घर माझं आहे, माझ्या मम्माचं आहे, माझ्या आजीचं आहे आणि माझ्या भावाचं आहे, आणि इथे मात्र मी कुणाशी कसं वागायचं हे तू मला शिकवण्याची गरज नाही। तू येण्याच्या अगोदर मात्र हा स्टाफ एकही अक्षर इकडे काढत नव्हता आणि वाटेल तसे आता प्रत्येक जण आज हा अपमान करतोय आणि ह्या सगळ्याला कारणीभूत तू आहेस। ही काल आलेली मुलगी मला उत्तर देते का। त्यावरती सोनंदी म्हणते की एक मिनिट, ती अक्कल वगैरे शिकवत नव्हती, ती व्यवस्थित सांगत होती, आणि जर तुम्ही तिला अव्यवस्थित समजावून सांगितले असते, तिचं बोलणं तर बरोबर आहे, कारण तिने आता इतका नाश्ता बनवला आणि तो वाया जाणार नाही का, मग फक्त तिने तुम्हाला सांगितले होते, मग तिचं काय चुकलं होतं। त्यावरती अर्पिता म्हणते की तिने उलट उत्तर दिली होती, हेच तिचं चुकलेलं आहे। त्यावरती आता चिंगी म्हणते की ताई सॉरी, मी पुन्हा नाही बोलणार। त्यावरती सोनंदी चिंगीला म्हणते की चिंगी हे बघ, पुढच्या वेळेस मात्र जे असेल ते प्रेमाने सांग आणि असं काहीतरी आता करून मोकळी होत नको जाऊ, आणि प्रत्येकाला विचारून मात्र आता ज्याची चॉईस जशी आहे तर त्यांना तसं विचारत जा आणि सांगत जा, आणि काळजी घेत जा, तू जे काही करते ते बरोबर करत आहेस, त्यामुळे कारण नसताना असा ओरडा सुद्धा खात जाऊ नकोस। हे बघा बाकी म्हणजे अर्पिता ताई, समर राजवाडे हे तुमचे मोठे भाऊ आहेत, ते माझा नवरा आहेत आणि तुमच्या इतका बोलण्याचा अधिकार आता मला सुद्धा आहे, कारण हे सुद्धा आता माझं घर आहे तर। त्यावरती अर्पिताला खूपच राग येतो। अर्पिता म्हणते की तुम्हाला हवं आहे ते करा, कारण या घरात माझी काही किंमतच नाही, आणि अर्पिता रागाने तिथून निघून जाते। आता चिंगीला वाईट वाटतं। चिंगी मात्र सोनंदीला म्हणते की ताई सॉरी, मी खरंच सहज बोलले होते, परंतु त्या ताईंना राग आला। त्यावरती सोनंदी म्हणते की हे पण काही हरकत नाही, कारण तुझी काही चूक नव्हती, जोपर्यंत तू बरोबर वागते तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे, परंतु असे कोणत्याही चुका तू करू नकोस। त्यानंतर आता इकडे सुष्मिता मात्र व्हिडिओ शूट करत असते आणि मंदाचा काहीतरी दोरा वगैरे खाली टाकून काहीतरी ती विणत असते, लोकरीचा दोरा वगैरे, आणि तेवढ्या सुष्मिताच्या पायात तो दोरा गुंततो आणि ती जोरात खाली पडणार म्हणून ओरडते आणि मम्माला म्हणते की काय ग, तू काय हा पसार घालून ठेवलास। तेव्हा अधिरा सुद्धा समोरच असते। तेव्हा मंदा म्हणते की अगं सारखं सारखं तुला बघता येत नाही का कुठे काय असतं ते, आणि काय सारखं सारखं रील बनवत असते, आणि जरा हे रील आहे तर ते मला गुंडाळून वगैरे दे, जरा काम कर, आणि जर तुला असा अभिनय करायचा असेल आणि जर तुला हे डायरेक्टरने सांगितलं असेल असा अभिनय करण्यासाठी रील वगैरे गुंडाळण्याचा, तर मग काय करणार तू, मग तू मला बोलवणार का। मग आता ती अधिरा आणि आता ह्या सुष्मिताला दोघी
दोघींनाही जवळ बोलावते. मला दोघींना सुद्धा मी रील म्हणजे दोरा कसा गुंडाळायचा आहे ते शिकवते. आणि आता मात्र पैशाची कमतरता तर आपल्या घरामध्ये आहे, त्यामुळे मी आता लहान मुलांचेही झबले, लोकरीचे टोपले वगैरे सगळं काही लहान मुलांचं आहे ते कपडे वगैरे विणत जाणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा बनवायचे आहेत या इकडे. तेव्हा आदिरा लगेच म्हणते की काय व्हॉट, तर लगेच मंदा म्हणते की तोंड वाकडं करण्याची काही गरज नाही. आणि हे बघा, पूर्वी जेव्हा आम्हाला बघायला लोक येत होते तेव्हा आम्हाला सगळं विचारलं जात होतं, भरतकाम येतं का, विणकाम येतं का. आता मात्र तसे नाही. त्यावरती आदिरा म्हणते की आई मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यावरती लगेच मंदा म्हणते की मग तुला इंटरेस्ट कशामध्ये आहे आदिरा, काही जरी विचारलं तरी मला इंटरेस्ट नाही, मग याला कुठे अर्थ असतो का. आणि मंदाचं पुन्हा आता भुनभुन सुरू होते. ती मात्र आदिराला टोमणे द्यायला सुरुवात करते. त्यानंतर अर्पिता इकडे आतमध्ये येते आणि मलिकाला म्हणते की त्या चिंगीने माझ्यावर आवाज चढवला आणि त्या सोनंदीने सुद्धा. त्या चिंगीने मात्र मला माझ्याच घरामध्ये मला जे हवं आहे खायला तर ते करायला देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि हे जरा अति होत चाललेलं आहे, आपल्या हातातून सगळं काही निष्ठच चाललेलं आहे मम्मा. आणि हे पण काही दिवसांनी मात्र ती तुला घराच्या बाहेर काढेल. पण मात्र या घराचे मालक आहोत आणि या घरात आपलं काही अस्तित्व राहिलेलंच नाही. मलिका म्हणते की हो ना, त्या सोनंदीचा स्मार्टनेट जरा वाढतच चाललेला आहे आणि त्यात म्हणजे ही नवीन चिंगी मुलगी इथे आली तर. आणि एका अर्थी बरं झालं की तू तिला म्हणजे उलट बोलली ते. मलिका म्हणते की अगं तसं नाही, तिने बोलण्यासाठी मुद्दा दिलेला आहे, नाहीतर मुद्दाच नव्हता. पण आता मात्र ती घरातील माहेर वासनीला बोलली, तिला तिची जागा दाखवलीच पाहिजे. त्यानंतर आता इकडे गणेश आणि रोहन एकमेकांना भेटतात. गणेश मात्र रोहनला गुड मॉर्निंग बोलतो आणि सर असे म्हणतो तर रोहन म्हणतो की अरे तुम्हाला सर नको म्हणूस, आता मात्र आपण एकमेकांचे कलिग झालेला आहोत, त्यामुळे हे आता फक्त तुम्हाला रोहन म्हणायचं आहे, बाकी सर वगैरे म्हणू नको. गणेश मात्र रोहन असे म्हणून बेस्ट ऑफ लक करतो, कारण आज कामाचा पहिला दिवस आहे. रोहन सुद्धा खूप खुश होत थँक्यू सो मच असे म्हणतो. तेवढ्यात रोहनच्या मोबाईलवर मेसेज येतो की त्याला ऑर्डर आलेली आहे, म्हणून आता लगेच एक मुलगा ऑर्डर घेऊन येतो 44. तर लगेच रोहन म्हणतो की हो मीच आहे. ते पार्सल त्याला नेऊन देण्यासाठी आता सांगितले जाते. तेव्हा गणेश म्हणतो की ते उभं ठेव, सांडणार वगैरे नाही. रोहन त्याला म्हणतो की थँक्यू सो मच. गणेश त्याचं पार्सल आणायला आज जातो. तेव्हा रोहन खूप खुश होतो. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये सगळेजण नाश्ता करायला बसतात. चिंगी म्हणते की दादा तुम्हाला फळ वगैरे कापून देऊ का, नाहीतर हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे ते मी देते, म्हणून ती किचन मधून काहीतरी घेऊन येते. ते ओट्स मात्र समरला देते. समरला हसू येते. मलिका रागाने पाहत असते आणि आता ही चिंगी म्हणते की आमच्याकडे ह्या ओट्सला लापशी म्हणतात. त्यावरती मलिका म्हणते की 1 मिनिट चिंगी, तुझं नक्की काय सुरू आहे. तेव्हा चिंगी म्हणते की नाश्ता वाढते, तुम्हाला सुद्धा वाढू का. तेव्हा मलिका म्हणते की मी त्याबद्दल नाही बोलत, पण आता तू समरला काय म्हणाली. त्यावरती अर्पिता तर रागानेच म्हणते की माझ्या दादाला ती दादा म्हणाली. त्यावरती आता चिंगी विचारते की माझं काही चुकले का, म्हणून ती चिंगीला म्हणते की हे बघ इथे मात्र तू आता आलेली आहे, कुणाला नक्की काय म्हणायचं आहे, त्याची पथ्य काय आहे, सगळे काही तू माहिती करून घे, काम कर, उगाच मात्र असं पुढे पुढे करू नकोस. हे बघा समर मात्र या घरचा मालक आहे आणि तो मनाने खूप चांगला आहे आणि तुम्ही मात्र स्टाफ आहात, त्यामुळे मालकाला नेहमी साहेब किंवा सर म्हणायचं आहे. हे मात्र तू नाती जोडायला आलेली आहेस का, काम करायला आलेली आहे ना. तेव्हा बिचारी चिंगी शांत राहते. तेव्हा अर्पिता लगेच म्हणते की तिला तर मध्ये मध्ये करायची सवय आहे, मागाशी फक्त मी माझ्यासाठी फ्रेंच ट्रोल करण्यासाठी सांगितला होता, पण लगेच तिच्या मनाला हवं आहे तर तेच तिने केलं. तिने माझं काही ऐकलं नाही. आणि मलिका लगेच आनंदीला म्हणते की तू सुद्धा समजायला पाहिजे होतं तिला की समरला दादा वगैरे म्हणायला नको, लहान लहान गोष्टी तू तिला शिकवायला पाहिजे. त्यावरती स्वानंदी म्हणते की मला तर काही फरक पडला नाही, कारण त्या राजवाड्यांना दादा म्हणालीत, परंतु आता राजवाड्यांना सुद्धा काहीच फरक पडलेला नाही. चिंगी त्यांना दादा म्हणाली म्हणून. मलिका म्हणते की ते आपण कसरला ठरवायचं, ते मात्र त्याला ठरवून दे. आणि तसंही त्याला मात्र स्वतः ठरवलेलं आवडलं असतं, त्याला दुसऱ्यांचं नाही आवडत की नाही समर. तेव्हा समर म्हणतो की काकू इतका मोठा इश्यूज नाही हा, आणि जर चिंगीने मला दादा म्हटलं तर माझी काही हरकत नाही. आणि आपल्या शकूताईंची नात आहे, छोटीशी होती तेव्हापासून ती आपल्या घरी येते आणि शकूताईंनी मला लहानपणापासून वाढवलेलं आहे, मला सांभाळलेलं आहे. त्यावरती आजी म्हणते की हो शकूताई माझ्या मैत्रिणीसारखी म्हणजे बहिणीसारखीच होती, त्यामुळे या घरात फक्त जे काही आहे संस्कार तर ते नाते टिकवण्याचे आहेत, असे म्हणजे फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याचे नाही. त्यावरती आता चिंगी खुश होऊन आता समरला थँक्यू बोलते. तेव्हा अंशुमन तिला डोकावून पाहत असतो. तर आता सोनंदी म्हणते की चला तर हा मुद्दा येथेच कव्हर झालेला आहे, त्यामुळे आता प्रत्येकाने या घरातील स्टाफशी अगदी समजूतदारपणेच वागायला हवं. प्लीज असे बोलून सोनंदी आता त्यांच्याकडे बघत उठते आणि तिथून तोऱ्यात ती आपल्या रूममध्ये निघून येते. ह्या तिघांना फारच राग येतो.
मलिका आणि अर्पिता जेव्हा रूममध्ये येतात तर अर्पिता म्हणते की खरंच त्या थर्ड क्लास मुलीमुळे ती स्वानंदी मला इतकं काही बोलली आणि दादाला सुद्धा तिने कान भरलेत आणि माझ्या विरुद्ध भडकून दिले. तर थर्ड क्लास मुलगी आहे तर तिच्यामुळे इतकं आपल्याला ऐकून घ्यावं लागलं. त्यावरती मलिका म्हणते की अगं कसं आहे की कारण ते आपल्या इथे शकुबाई होत्या तर त्यांची मुलगी नात आहे, ती नोकर माणसं आहे तर ती नाती जोडायला नाही आले तर पैसा उकळण्यासाठी आलेले आहेत. मलिका आता ही अर्पिताला सांगत असते. असले लोक मात्र एक नंबरचे स्वार्थी असतात. तर ती चिंगी सुद्धा वाटते तितकी साधी नाही दिसत आणि तेवढ्यात चिंगी आता अर्पिताला म्हणते की ताई तुमचा ज्यूस. अर्पिता लगेच म्हणते की मला ताई वगैरे म्हणू नकोस, मला आता म्हणजे नोकर वर्गांनी ताई म्हणलेलं नाही चालणार. समर दादाने तुला दादा म्हणण्यासाठी सांगितले असेल पण मला नाही चालणार. माझ्याशी मात्र तू नाती जोडायला येऊ नकोस. तर चिंगी म्हणते की सॉरी मॅडम. बिचारी चिंगी सॉरी मॅडम असं म्हणते. डोळ्यात पाणी आणत ती आता म्हणते की मी जाते. तर अर्पिता पुन्हा तिच्यावर ओरडते की मूर्ख, ज्यूस कोण ठेवणार आहे, ते तुझी आजी का? रागाने तिला तिच्यावर ओरडत तो ज्यूस तिकडे ठेवायला सांगते. तिला म्हणते की एक मिनिट, माझ्यावर राग काढण्यासाठी तू त्यात काही टाकले तर नाही ना? त्यावरती आता चिंगी म्हणते की असं का बोलतात, असं कशाला करेन, देवीची शपथ. उलट मात्र या घराच्या चांगल्यासाठी मी रोज प्रार्थना करते. तेव्हा मलिका लगेच म्हणते की नोकर माणसाने आमच्यासाठी प्रार्थना करावी, इतकी वेळ आमच्यावर नाही आलेली, त्यामुळे तू मात्र स्वतः सांभाळून राहा आणि जा आता. तर चिंगी तेथून बाहेर निघून जाते. नंतर आता स्वानंदी देवघरामध्ये असते. तिची काहीतरी पूजा वगैरेची तयारी सुरू असते आणि ती चिंगीला देवघरातील जे अगरबत्तीचं पॉकेट आहे ते संपलेलं आहे आणि त्यामध्ये आणखीन काही अगरबत्त्या भरायला सांगत असते. तेव्हा आता चिंगीच्या डोळ्यात पाणी असतं. तर स्वानंदी विचारते की काय झालं चिंगी, घरच्यांची आठवण येते का तुला? तेव्हा आता चिंगी म्हणते की वहिनी पण आहो, तुम्हाला कसं कळाले बरं? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की इतक्या लहान वयात तू घरापासून इतकी लांब आली, मग आठवण तर तुला येणारच. हे बघ आता या घरातील माणसं घर तुझंच आहे, तू एकटी नाही, असं स्वतःला म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे दादा आणि वहिनी तुझ्या सोबत आहे त्यामुळे तू असं उदास मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्याशी नक्की तू एकटं वाटल्यानंतर बोलायला ये. त्यावरती आता सानिका खुशत म्हणते की वहिनी तुम्ही माझ्या बरोबर इतकं काही बोललात, खरंच मला खूप भारी वाटलं आणि आता मात्र मला उदास वगैरे नाही वाटणार. तेवढ्यात तिथे मलिका येते आणि मलिकाला बघून लगेच आता ही चिंगी आत निघून जाते. मलिका स्वानंदीला विचारते की तुमच्यात काही खास बोलणं सुरू होतं का? त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही, कारण बिचारीला अगं घरची आठवण येत होती आणि म्हणते की हे बघ अगं दादानी तिला अगदी म्हणजे समरला दादा म्हणण्याची परवानगी दिलेली आहे. तर बघ अनुभवाची बोल मी तुला सांगते की नोकर माणसं आहे तर एक नंबरची स्वार्थी माणसं असतात ना, इकडचं तिकडं करण्यासाठी फार आवडतं, ते पण स्वतःच्या फायद्यासाठी. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काकू हे बघा घरामध्ये कोणी नोकर आणि कोणी छोटं मोठं नाही, सगळेजण हे सारखेच असतात आणि आता या घरातील नोकर आणि काय काय कळेलच नक्की काय आहे ते. देवाला नमस्कार करत ती मात्र आता हे सर्व बोलते. तर ह्या तिघाचं खूप जळफाट होतो आणि ती म्हणते की मला तुला नक्की काय म्हणायचं आहे तेच नाही समजले. त्यानंतर आता इकडे समोरची मीटिंग वगैरे सुरू असते आणि मीटिंग वगैरे सुरू असताना तो लॅपटॉपवर बोलत असतो आणि तेवढ्यात त्याला कॉल येत असतात, परंतु तो आता कॉल कट करतोय आणि त्यांना ठरवून द्यायचं आहे की याच्यातील त्यांच्यासाठी कितपत योग्य आहे. बोलत असताना पुन्हा त्याला कॉल येतोय, तो पुन्हा कॉल कट करतो. त्यानंतर चिंगी पुन्हा किचन मध्ये येते. स्वानंदी विचारते की बरी आहेस का आता? त्यावरती चिंगी म्हणते की हो बरी आहे आणि तुम्ही सोबत असताना घाबरण्याचं कारण तर नाहीच येणार. स्वानंदी खुशात म्हणते की हे मात्र तुझं आवडलं सर. चिंगी म्हणते की तुमच्याशी बोलल्यानंतर मला खरंच खूपच छान वाटतं. तेव्हा आता चिंगी पुन्हा म्हणते की बरं वहिनी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? आणि तुम्हाला ताई नाही म्हणत मी वहिनी वगैरे म्हणते, ते म्हणेल चालेल का? आणि हे बघा वहिनी अहो दादाबद्दल मी आतापर्यंत जे काही ऐकलेलं आहे तर त्यापेक्षा सुद्धा दादा खरंच खूप चांगले आहेत. चिंगी आता समरचं खूप कौतुक करत असते तर स्वानंदी तिच्या गप्पा छान ऐकत असते आणि तिला समजत असते. दोघीमध्ये छान असे गप्पा सुरू असतात. स्वानंदी म्हणते की हे बघ आता रागवण्यात सुद्धा त्यांच्या माया असते आणि जरीही ते रागवले तर एकही शब्द इकडे तिकडे त्यांचा होत नसतं, त्यांचं बोलणं मात्र मनाला लागत नसतं, लक्षात राहतं असे खुशच स्वानंदी आता समरबद्दल सांगत असते. खरंच त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्या महत्वाच्या म्हणजे निर्णय असतो आणि आपल्या महत्वाच्या असतात त्या टिप्स असतात आणि खरंच ते खूप इमोशनल आहेत. आता लगेच चिंगी म्हणते की अहो मग असं बोला की बाहेरून काटेरी आणि आतमधून खूपच गोड, अगदी फणसासारखे. तेव्हा स्वानंदी म्हणते की करेक्ट, आणि कुटुंब म्हणजे जीव की प्राण आहे, त्यामुळे त्यांचं मन जिंकायला मात्र वेळ लागतच नाही, तर आपल्या मनामध्ये खरेपणा लागतो, साधेपणा लागतो. बोलता बोलता चिंगीने मात्र डबा तिचा टिफिन दिलेला असतो. त्यानंतर आता चिंगी म्हणते की वहिनी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? दादा कसे एक आयडियल हजबंड आहेत ना, तुमचं त्यांच्यावर जाम लव आहे. तर स्वानंदी आता आश्चर्याने चिंगीकडे पाहते तर चिंगी
की पुन्हा विचारते की हो ना. त्यानंतर आता स्वानंदी काहीच उत्तर देत नसते तर समर आता काम करत आहे आणि त्याला पुन्हा फोन येतोय आणि मीटिंग बद्दल तो काहीतरी बोलतो आणि फोन ठेवतो. तर पुन्हा आता फोन ठेवल्यानंतर फोन येतोय आणि तेव्हा तो बघतो तर परदेशामधून सतत फोन मला कोण करत आहे असं म्हणतोय. आणि तेवढ्यात मलिका आता येते आणि म्हणते की काय रे परदेशातून. समर म्हणतो की हो परदेशातून. मलिका म्हणते की अरे मग घे ना फोन. तेव्हा समर म्हणतो की नाही कारण हे कॉल आहे तर ते स्पॅम कॉल असतात. मग मलिका म्हणते की अरे घेतल्याशिवाय कसं कळणार की हा फोन कुणाचा आहे म्हणून. तेवढ्याच समर हा कॉल उचलतो. तेव्हा लगेच आता त्याची ती मैत्रीण किमयाचा कॉल असतो आणि ती म्हणते की समर राजवाडे अरे कधीचा मी तुला कॉल करते. समर म्हणतो की किमया तूच. तर किमया म्हणते की अरे दुसरं कोण असेल मग. आता समर विचारतो की आज मात्र अचानक कशी आठवण आली आमच्या गरीबाची. मात्र ही किमया खूपच हसते आणि म्हणते की तू आणि गरीब. तेव्हा समर म्हणतो की काय झालं हसायला. किमया समरला म्हणते की लवकरच मी इंडियामध्ये येत आहे. तर मलिका आता हे बोलणं ऐकत असते. समर म्हणतो की बघू. तर किमया विचारते की बघू कारण कसं आहे की गेल्या अगदी 4-5 वर्षामध्ये तू 4-5 वेळेस हे सर्व सांगितलेलं आहे येते म्हणून आणि तेव्हा आम्ही तुझी वाट बघितली परंतु तू काही आलेली नाही. किमया म्हणते की यावेळेस मी मात्र नक्की येणार. लवकरच मी येणार आहे असे सांगते. तर हे ऐकल्यानंतर आता मलिका मनात म्हणते की किमया चिटणीस परत येत आहे. तर हे मात्र आता चांगलंच आहे की किमया आली तर स्वानंदी गेलीच पाहिजे असा काकूचा डाव असतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.